सकाळी घाई गडबडीत काढण्यासाठी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या तुम्ही शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी झटपट होणाऱ्या सोप्या 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, 4 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि एक चौकोन काढून घ्यायचा आहे. चौकोनाच्या प्रत्येक बाजूवरती आपण पुन्हा एक एक आडवी रेष मारून घेतलेली आहे आणि वरती गोलाकार काढून घेतलेले आहेत. बघा, सर्वच रेषांवरती गोलाकार काढून घेतलेले आहेत. काडीने थोडंसं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये डॉट द्यायचे आहेत बघा, बरोबर मधोमध डॉट देऊन आपण 3-3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. प्रत्येक रेषेवरती मी 3-3 पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. तर सफेद रंगाचं त्यामध्ये भरलेलं आहे आणि खालच्या बाजूला एक हिरव्या रंगाने देठ काढून घ्यायचं आहे. बघा, सर्व फुलांना मी देठ काढून घेतलेला आहे हिरव्या रंगाने. आणि फुलाच्या मध्ये एक जांभळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला, त्यामुळे फूल सुंदर दिसतं. बघा, फक्त सफेद रंगाने आपण फूल काढलेलं आहे, तर एक जांभळा डॉट देऊन घ्यायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर वापरू शकता. आता जे चौकोनाचे कोन आहेत त्यावरती एक पुढे सरळ रेषा न्यायची आहे आणि आडवी रेष काढून डॉट दिलेले आहेत. बघा, मी तिथेही आपण पानांचा आकार काढून घेणार आहोत. तर सफेद रंगानेच मी पानं काढलेली आहेत. बघा, 4ही कोपऱ्यांवरती पानं काढून घ्यायची आहेत. एक पानांचा आकार काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी एक पोपटी रंगाचे एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि वरती लाल रंग टाकून घेतलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर वापरू शकता. आता ज्या आपण आडव्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरतीही आकाशी रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथेही आपण छोटंसं फूल काढून घेणार आहोत. सफेद रंगानेच मध्ये आपण फूल काढलेलं आहे. बघा, मध्ये एक डॉट द्यायचा आहे. फुलाच्या मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचा बघू शकता. बघा, आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे. तर कोपऱ्यांवरती ऑरेंज रंगाचे डॉट देऊन पिवळ्या रंगामध्ये टाकून घेतलेला आहे. आता फुलांना वरती एक एक रेष मारून छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. बघा, त्यामुळे फुलांना एक आणखी सुंदर लुक आलेला आहे. फायनलला रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे बघा, एक डॉट मी देऊन घेतलेला आहे. आता इथे आपण एक 4 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. ही रांगोळी अगदी सोपी आहे. बघा, कोणालाही काढता येईल अशी आहे. 4 पाकळ्यांचं एक फूल काढून घ्यायचं आहे. थोडेसे आकार इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. जेव्हा फायनल रांगोळी आपण बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आता ह्या फ्री हँड रांगोळ्या आहे, तर कोणतेही आकार यामध्ये आपण काढू शकतो. प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. बघा, तर फुलाचा आकार मी देऊन घेतलेला आहे. 4 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. आता प्रत्येक पाकळीच्या मधून आपण एक सरळ रेष पुढे मारणार आहोत. बघा, मी प्रत्येक पाकळीच्या मधून एक सरळ रेष मारलेली आहे आणि त्या रेषांवरती डॉट देऊन आपण थोडेसे मागच्या बाजूला ते डॉट ओढून घेणार आहोत. एक पानांचं लूक देणार आहोत. बघा, मी या सर्व डॉट मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत काडीच्या मदतीने. आता जे वरचं टोक आहे त्या टोकावरती डॉट दिलेला आहे. बघा, डॉट देऊन तो सुद्धा मागच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. तिथे मध्ये जांभळा रंग भरून घेतलेला आहे. थोडंसं एक फुलाचं लूक दिलेला आहे. बघा, जांभळा रंग भरून. आता मध्ये आपण जे फूल काढलेलं आहे त्यामध्ये सफेद रंगच भरायचं आहे. जास्त काही वेगळा रंग भरलेला नाही आहे. रोजची रांगोळी आहे, अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. तर बघा, सफेद रंग भरून मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये त्या फुलामध्ये बघा आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. तर मी इथे ब्रशचा वापर केलेला आहे. तुम्ही काडीचा सुद्धा वापर करू शकता. आता जो मधला भाग आहे फुलाचा त्यामध्ये एक मोरपिशी कलर मी भरून घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर भरू शकता. आता जे पानांचे आकार आपण काढलेले आहे त्यामध्ये हिरवा रंग भरायचा आहे. आता प्रत्येक पाकळीच्या वरती डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा, मी लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि 3-3 पाकळ्यावरती काढून घ्यायचे आहेत. त्यामुळे या रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. बघा, जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा, सर्व 4ही बाजूला मी 3-3 पाकळ्यांची फुलं काढून मध्ये मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत.
त्या रेषांवरती पिवळे डॉट दिलेले आहेत बघा. अगदी सुंदर लुक आलेला आहे बघा. अगदी सिंपल रांगोळी आहे, पण अगदी सुंदर दिसते बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहेत, आता इथे मी डॉट देऊन फुलं काढलेली आहेत बघा. तुम्हाला जर पानात फुलांच्या रांगोळी आवडत असेल तर ही रांगोळी नक्कीच तुमच्यासाठी खास आहे. आता गुलाबी रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहेत आणि चमचेच्या मदतीने ते डॉट ओढून घ्यायचे आहेत बघा. वरच्या बाजूला एक फुलाचा आकार, जसं कमळाचं फुल असतं त्याप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही ते काडी वापरूनसुद्धा असा आकार देऊ शकता बघा. मी 3 फुलं काढलेली आहेत आणि 3ही फुलांना चमचेच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. तर मध्ये थोडासा डार्क रंग टाकायचा आहे, वरच्या बाजूला सफेद रंग टाकून घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला आपण देठ काढून घेणार आहोत बघा. 3ही फुलांना मी देठ काढून घेतलेले आहेत खालच्या बाजूने. आता इथे पानंसुद्धा काढणार आहोत. तर ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. इथे काही वेगळी ड्रॉइंग करायची गरज नाही आहे. तर चमच्याच्या मदतीने आणि बोटाच्या मदतीनेच मी ही रांगोळी काढलेली आहे. मध्ये थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे. आता आपण पानं काढून घेणार आहोत. हिरव्या रंगानेच काढायचे आहेत. चमच्याच्या आणि काडीच्या मदतीनेच मी ही पानं काढलेली आहेत बघा. चमच्याच्या मदतीने पुढे ओढून घ्यायचं आहे डॉट आणि काडीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला पानं काढून घ्यायची आहेत. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होऊन जाते. 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. त्या रांगोळीमध्ये कमळ काढलेलं खूप शुभ मानलं जातं बघा. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगतच असते. आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, आता उद्या शुक्रवार आहे तर त्यानिमित्त मी इथे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. आता सोप्या पद्धतीनेच काढलेली आहे बघा. जो आपला इंग्रजी 7 नंबरचा अंक असतो ना, त्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे. दोन्ही बाजूला बघा मी आकार काढून घेतलेला आहे. आपला इंग्रजी 7 नंबर आहे ना, त्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता वरती जे बोटांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. तर ही सुद्धा रांगोळी अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. आता खालच्या बाजूला आपण कमळ काढून घेणार आहोत, जे की लक्ष्मीला प्रिय असतं ना, असं कमळ काढणार आहोत बघा. मी खालच्या बाजूला कमळ काढून घेतलेला आहे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण जे आपलं शुभचिन्ह आहे ना, स्वस्तिक, ते काढणार आहोत बघा. मध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे 2 पावलांच्या मध्ये. आता जे कमळ काढलेलं आहे त्याच्या बाजूला एक फांदी काढून घ्यायची आहेत आणि पानं आणि कळ्या काढायच्या आहेत बघा. फांदीला वरती मी पानं काढलेली आहेत आणि वरती एक कळी काढून घ्यायची आहे. आता एका बाजूला आपण 3 फुलं काढून घेणार आहोत बघा. थोडंसं झाकणाने प्रेस करायचं आहे आणि काडीच्या मदतीने फुलांचा आकार देऊन घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. 4ही रांगोळी अगदी सोप्या आहेत बघा. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आम्ही रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात. अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. किंवा एखादी रांगोळी तुम्हाला आवडलीच नाही तीसुद्धा तुम्ही मला अगदी सांगू शकता. किंवा तुमच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला अगदी निसंकोचपणे विचारू शकता. आता खालच्या बाजूला जे कमळ काढलेलं आहे तिथे बघा रंग भरून घेतलेला आहे. ते मी निळा आणि जांभळा रंग भरलेला आहे बघा. वरती ऑरेंज रंगाचा डॉट देऊन एक देठ काढून फांदीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा. अगदी सोपी आहे ही रांगोळी. तर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की करा. आणि रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. खूप साऱ्या ताई कमेंट करतात. अगदी छान छान कमेंट असतात तुमच्या. अगदी एक जी शाबासकीची थाप असते ना, ती आपण म्हणतो ना की एक शाबासकीची थाप मिळाली तर खूप बरं वाटतं बघा. नक्की मला कमेंट करून सांगा की माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात. आणि छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर रोज अगदी काढा बघा. बघा ही फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात.
धन्यवाद.